दुसऱ्या पक्षात गेलेले नेते पुन्हा भाजपच्या वाटेवर। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना आता पुन्हा परतीचे वेध लागलेत। तिकीट मिळवण्यासाठी भाजप सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले नेते आता पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत। साथ सोडलेले नेते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात आहेत। परतीचे वेध लागलेल्यांना पक्षात घ्यायचे की नाही याबाबत भाजपमध्ये अद्याप निर्णय नाही। कोकणातील एका नेत्याने नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले संजय काका पाटील हे देखील भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत। समरजित घाडगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने, राजन तेली यांच्यासारख्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपची साथ सोडली होती। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांनी साथ सोडत दुसऱ्या पक्षाची वाट धरली। मात्र आता पुन्हा एकदा त्या नेत्यांना भाजपमध्ये येण्याचे वेध लागल्याचं कळतं। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात, भाजपचे या बाबतीत काय भूमिका असते, त्या नेत्यांची काय भूमिका असते, कितपत पक्षप्रवेश भाजपमध्ये आगामी काळात होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसऱ्या पक्षात गेलेले नेते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत। त्यामुळे संजय काका पाटील यांची देखील भाजपमध्ये येण्यासाठी संजय काका पाटील उत्सुक असल्याचं कळतं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत। सुशांत, खरं तर आपण एका प्रकारे पाहिलं की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून भाजपची साथ सोडणाऱ्या नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, आउटगोईंग खूप होतं। मात्र आता निवडणुकीच्या नंतर तेच नेते भाजपमध्ये परतण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। याबाबतची काय माहिती आहे? कुठले नेते सध्या पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी करू शकतात? कारण आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं आणि खरं तर उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं होतं। त्यामुळे अनेक जे नेते होते भाजपमधील ते महाविकास आघाडीकडे गेले होते। काहींनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता, तर काहींनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला होता। ते नेते जे आहेत ते आता भाजपत येण्यासाठी इच्छुक आहेत। कारण आपण पाहिलं असेल तर भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे आणि आता 5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री आहे। याच पार्श्वभूमीवर आता जे परत गेलेले जे नेते होते ते आता पुन्हा एकदा भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत। यातील काही नेत्यांनी जी आहे ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची आपल्याला माहिती आहे। आपण देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भेट घेताना त्या नेत्यांना पाहिलेलं आहे। त्यामुळे जरी हे नेते खासगीत जाहीरपणे सांगत नसले तरी खासगीत बोलताना असं म्हणतात की लवकरच आम्ही भाजपमध्ये जर पक्षाने घेतलं तर पुन्हा येऊ। कारण विरोधात 5 वर्ष बसणं हे काही सोपं नाही आणि त्याचमुळे कुठेतरी हे भाजपची साथ सोडलेले नेते हे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत। काही नेत्यांनी, यापैकी काही नेते जे आहेत त्यांचं म्हणणं होतं की आम्ही पक्ष सोडताना नेमका कोणत्या कारणासाठी पक्ष सोडतोय याचं कारण वरिष्ठांना सांगितलं होतं आणि आमचं कारण देखील स्वाभाविकच होतं, कारण विधानसभा निवडणूक आम्हाला लढायची होती। त्यामुळे आता पक्ष नेतृत्व भाजपचा काय विचार करतं, जे भाजपची साथ सोडून गेले होते, ज्यांनी भाजपवर टीका केली नव्हती, त्यांना भाजपमध्ये पुन्हा घेतलं जाणार का हे बघावं लागेल। करण नक्कीच सुशांत, खरं तर भाजपची आगामी काळात या संदर्भात काय भूमिका असते, हे नेते सर्व काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। यावरती आपलं लक्ष असणारच आहे। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद।